नमस्कार. आजच्या या सखोल चर्चेत स्वागत. आपल्यासमोर आहे AI फाउंडेशन्स चॅप्टर ॲनालिसिस. याच दस्तवेजाच्या आधारे आपण आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI याबद्दल बोलणार आहोत आणि विशेषतः फार्मसी क्षेत्रासाठी याचा काय अर्थ आहे हे समजून घेऊया. सुरुवात अगदी सोप्या प्रश्नाने करू. AI म्हणजे नेमकं काय? हे फक्त काय म्हणतात त्याला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग नाहीये. नाही, अजिबात नाही. हे विज्ञान आणि अभियांत्रिकीचे खूप इंटरेस्टिंग मिश्रण आहे. एकीकडे आपण मानवी बुद्धी कशी काम करते हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय आणि दुसरीकडे त्या बुद्धीचा वापर करून व्यवहारातले प्रश्न सोडवणारे स्मार्ट साधनं बनवतोय. बरोबर. आणि फार्मसीच्या बाबतीत बोलायचं तर हे म्हणजे फक्त थिअरी नाहीये. बरोबर. अगदी. फार्मसीमध्ये याचा थेट उपयोग आहे. म्हणजे रुग्णांसाठी जास्त चांगली, जास्त सुरक्षित औषधोपचार पद्धती विकसित करायला हे तंत्रज्ञान मदत करतं. आणि AIचा प्रवास पण मोठा रंजक आहे बरं का. सुरुवातीला कसं होतं, नियम आधारित सिस्टम्स होत्या. सिम्बॉलिक AI म्हणतात त्याला. म्हणजे जर तर वाले नियम. हो, अगदी तसंच. जर असं असेल तर तसं कर. या स्पष्ट होत्या, म्हणजे त्यांचं काम कसं चालतं हे समजायचं. पण त्या नवीन परिस्थितीत अडकायच्या. बरोबर. काहीतरी अनपेक्षित घडलं की त्या गोंधळायच्या. मग आला डेटा आधारित AIचा काळ, म्हणजे स्टॅटिस्टिकल किंवा कनेक्शनिस्ट AI. यात मग मशीन लर्निंग, ML आणि डीप लर्निंग DL सारखे प्रकार येतात. आणि इथेच खरा बदल झाला असं म्हणायला हरकत नाही. या नवीन सिस्टम्स मोठ्या प्रमाणात डेटा वापरून स्वतःच शिकतात. हो, अगदी. जसं आपण अनुभवातून शिकतो तसंच काहीसं. यात न्यूरल नेटवर्क्स खूप महत्वाची भूमिका बजावतात. हां. अच्छा. म्हणजे मानवी मेंदूच्या रचनेवरून प्रेरणा घेऊन बनवलेली गणितीय मॉडेल्स आहेत ही. उदाहरणार्थ CNNs प्रतिमा विश्लेषणात भारी आहेत, मेडिकल इमेजेस बघायला वगैरे. हां. आणि RNNs किंवा आत्ताचे ट्रान्सफॉर्मर्स हे भाषा समजायला मदत करतात नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगमध्ये. पण यात एक आव्हान आहे असं ऐकलंय, हे ब्लॅक बॉक्स असतात म्हणे. अगदी बरोबर, मुद्दा पकडलाय. त्या अचूक उत्तरं देतात अनेकदा, पण ते उत्तर कसं आलं, कोणत्या बेसिसवर आलं हे स्पष्टपणे नाही सांगू शकत. आणि हेल्थकेअरमध्ये तर प्रत्येक निर्णयाचं कारण स्पष्ट हवं असतं. विश्वासार्हतेचा प्रश्न असतो. बरोबर. तिथे हा ब्लॅक बॉक्सचा मुद्दा खूप मोठा आहे. मग यावर काही उपाय? हो, त्यावरही काम चालू आहे. इथेच हायब्रिड AI किंवा न्यूरो सिम्बॉलिक AI महत्वाचं ठरतं. यात कसं, न्यूरल नेटवर्कची पॅटर्न ओळखण्याची क्षमता आणि सिम्बॉलिक AIची ती तार्किक स्पष्टता, म्हणजे नियमांवर आधारित विचार करण्याची पद्धत, यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आहे. अच्छा. म्हणजे मशीन शिकेल पण आणि कारण पण सांगेल. अगदी. फार्मसीसारख्या क्षेत्रात जिथे विश्वास आणि सुरक्षितता सगळ्यात महत्वाची आहे, तिथे खूप उपयोगी ठरू शकतं. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आता फार्मसीमधल्या प्रत्यक्ष कामांबद्दल बोलूया. समजा अनेक औषधं एकाच वेळी द्यायची आहेत. मग त्यातले इंटरॅक्शन्स, रुग्णाला काही ॲलर्जी असेल, डोसची मर्यादा, हे सगळं AI कसं बघतं? यासाठी कन्स्ट्रेंट सॅटिस्फॅक्शन प्रॉब्लेम्स किंवा CSPs नावाची टेक्निक्स वापरतात. हे एक प्रकारे गणिती कोड्यासारखं आहे. औषधं, रुग्ण, नियम या सगळ्यांना व्हॅरिएबल्स आणि कन्स्ट्रेंट्सच्या रूपात मांडायचं. ओके. आणि मग AI तपासतं की जी औषध योजना केली आहे ती या सगळ्या नियमांमध्ये बसते की नाही. आणि हे फक्त साधे नियम नाही तपासत, तर हजारो रुग्णांच्या डेटामधून शिकून जास्त सूक्ष्म धोके ओळखायला पण मदत करतं, जे माणसाला करणं खूप कठीण आहे. वाव. म्हणजे हे फक्त नियम तपासण्यापलीकडचं काम आहे. आता ज्ञानाच्या व्यवस्थापनाबद्दल बोलूया. मेडिकल फील्डमधली माहिती खूप गुंतागुंतीची असते. औषधं, रोग, लक्षणं, हे सगळं कसं जोडलं जातं AIमध्ये? इथे नॉलेज रिप्रेझेंटेशन म्हणजे ज्ञानाचं सुयोग्य सादरीकरण हे तंत्रज्ञान कामी येतं. यात ऑन्टॉलॉजी नावाचा प्रकार आहे, जसं की स्नोमिड CT. स्नोमिड CT हे काय आहे? याला आपण एक प्रकारे युनिव्हर्सल मेडिकल डिक्शनरी म्हणू शकतो, जी कम्प्युटरला कळते. हे औषधं, रोग, त्यांच्यातले संबंध हे सगळे एका स्टँडर्ड संरचित पद्धतीने मांडतं. अच्छा. म्हणजे सगळ्या सिस्टम्स एकाच भाषेत बोलू शकतात. अगदी. याचा फायदा काय होतो की वेगवेगळ्या हेल्थकेअर सिस्टम्समध्ये, म्हणजे हॉस्पिटल, फार्मसी, लॅब्स यांच्यात माहितीची देवाणघेवाण खूप सोपी होते. चुका टळतात. हे महत्वाचं आहे, कारण आरोग्य सेवेतली माहिती नेहमीच 100% परफेक्ट नसते. बरोबर. कधी अपूर्ण असते, कधी अस्पष्ट. अशावेळी AI कसं काम करतं? बरोबर. इथे रिझनिंग अंडर अनिश्चितता
म्हणजे अनिश्चिततेत तर्क लावण्याची क्षमता कामी येते. यासाठी बायसियन नेटवर्क्स सारख्या संभाव्यता आधारित पद्धती वापरल्या जातात. म्हणजे प्रोबॅबिलिटीवर आधारित. हो, साधं उदाहरण घ्यायचं तर डॉक्टर जसा रुग्णाची लक्षणं बघून वेगवेगळ्या रोगांच्या शक्यतांचा विचार करतो आणि जशी नवीन माहिती मिळते तसा त्याचा अंदाज बदलतो, तसंच काहीसं. या पद्धती अपूर्ण किंवा अस्पष्ट डेटामधूनही निष्कर्ष काढायला मदत करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या निष्कर्षावर किती विश्वास ठेवायचा, म्हणजे कॉन्फिडन्स लेव्हल, हे पण सांगतात. म्हणजे या सगळ्यामुळे फार्मसीमध्ये एआयचे प्रत्यक्ष उपयोग दिसू लागले आहेत. जसे की नवीन औषधं शोधणं सोपं करणं किंवा रुग्णाच्या जेनेटिक माहितीनुसार पर्सनलाइज्ड उपचार योजना बनवणं. अगदी. किंवा फार्मसीमधील इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ऑटोमॅटिक करणं, असे अनेक उपयोग आहेत. यामुळे फार्मसिस्टचा वेळ वाचतो आणि ते रुग्णांना जास्त चांगली क्लिनिकल सेवा देऊ शकतात. हे महत्वाचं आहे की एआय फार्मसिस्टची जागा घेत नाहीये, तर त्यांना मदत करतंय. नक्कीच, हे एक सहकार्य आहे. तर या सगळ्या चर्चेतून काय दिसतंय? एआय हे फार्मसी व्यावसायिकांसाठी एक खूप पॉवरफुल साधन म्हणून पुढे येतंय. नियमाधारित स्पष्टतेपासून ते डेटा आधारित विश्लेषणापर्यंत, आणि या दोन्हीच्या एकत्रीकरणातून एआयमध्ये प्रचंड क्षमता आहे. हो, हे फक्त कार्यक्षमता नाही वाढवत, तर रुग्णांच्या सेवेची गुणवत्ता पण सुधारू शकतं. अगदी. आणि हे आपल्याला एक महत्त्वाच्या विचाराकडे घेऊन जातं, नाही का? भविष्यात फार्मसी व्यावसायिक आणि एआय सिस्टम्स यांनी एकत्र मिळून सर्वोत्तम काम कसं करावं? आपण रुग्णांची सुरक्षितता आणि नैतिक मूल्य जपून या तंत्रज्ञानाचा पुरेपूर फायदा कसा घेऊ शकतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात माणसाची भूमिका काय असेल, त्याचा अनुभव, त्याची सहानुभूती, याचं स्थान काय असेल यावर विचार करायला हवा. नक्कीच. हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.